नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाशिकमध्ये TCS मध्ये जी घटना घडली आहे, या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. मुळामध्ये मी या सगळ्या घटनांमध्ये जात नाही आहे, कारण TCS मध्ये नेमकं काय घडलं आहे, काय पद्धतीचं सगळं धर्मांतरणाचं हे प्रकरण आहे आणि याच्यातनं पुन्हा मग लैंगिक छळ हे कसे केले गेलेले आहेत, हे सगळ्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील. इवन आपल्या सगळ्या सोशल मीडियावरनं सुद्धा या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आढावा घेतलेलाही असेल. मला आज या सगळ्या ज्या घटना घडत आहेत याच्या बाबतीत एक सर्वंकष बोलायचं आहे. कारण ही TCSची घटना, नाशिकमधली घटना जेव्हा समोर येते त्याच्या पाठोपाठ आणखीन एक घटना ही आज माझ्या वाचनात आली आहे आणि मला माहीत नाही त्याबद्दलचं मी आत्ता काही खात्रीपूर्वक तुम्हाला नाही सांगू शकणार. पण लेन्सकार्ट ही जी कंपनी आहे जी चष्मे, डोळ्यांचे चष्मे बनवते, त्याचे फ्रेम्स बनवते, या लेन्सकार्टमध्ये सुद्धा अशा पद्धतीची काही एक नियमावली आहे की लेन्सकार्ट कंपनीमध्ये ज्या महिला काम करतात, आता त्याच्यामध्ये जर का काही हिंदू महिला असतील तर त्या जर का काही काम करत असतील तर त्यांना कपाळावर टिकली लावायची नाही, कपाळावर सिंदूर लावायचा नाही, किंवा ज्याला आपण काय म्हणजे कपाळावर कोणत्याही पद्धतीची टिकली तुम्ही लावायची नाही. जर तुम्हाला अगदीच वाटत असेल तर इतकी बारीकशी टिकली तुम्ही लावा की ती आहे किंवा नाही हे समजता कामा नये. आणि अशा पद्धतीची एक नियमावली आहे. त्या बाबतीत त्यांनी आत्ता एक नुकतंच एक सर्क्युलर सुद्धा काढलंय असं म्हटलं जात आहे की ज्या सर्क्युलरमध्ये ते म्हणतात की आम्ही नव्याने काही बदल केलेले नाही आहेत. नव्याने काही बदल केलेले नाही आहेत म्हणजे जुनं जे आहे ते हेच आहे. म्हणून तुम्ही लेन्सकार्टमधल्या कुठल्याही म्हणजे लेन्सकार्ट कंपन्यांचे जे काही शॉप्स आहेत, आपण जिथे फ्रेम वगैरे खरेदी करायला जातो किंवा चष्मे खरेदी करायला जातो लेन्सकार्टमध्ये, तिथे देखील तुम्ही जा. तिथं जर का कुठला महिला वर्ग स्टाफ काम करत असेल तर त्यांच्या कपाळावर कदाचित तुम्हाला टिकली दिसणार नाही आहे. तशाच पद्धतीनं पुरुषाच्या बाबतीतही काही त्यांनी नियम ठेवलेले आहेत की कपाळावर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की गंध लावायचा नाही, बुक्का लावायचा नाही, तिळा लावायचा नाही, अशा पद्धतीने आहे. पण हे जसं हिंदूंच्या बाबतीमध्ये आहे तसं ते मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये आहे का? म्हणजे त्यांनी त्यांचा जो काही एक वेश आहे जो ज्याला आपण म्हणतो त्या बुरखा परिधान करतात, तर तशा पद्धतीने बुरखा घालणं हे त्यांना म्हणजे याच्यापासून त्यांना रोखण्यात आलेलं नाही आहे, कारण तो त्यांच्या धर्माचा भाग आहे आणि त्यांनी ते करावं अशा पद्धतीने त्यांना त्याच्यातनं सूट मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे मला या सगळ्या गोष्टींचं इतकं आश्चर्य वाटलं आणि मग मी याच्यावर विचार करत राहिलो की हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. कारण नाशिकमधली जी सगळी घटना घडती आहे असं बोललं जात आहे की हे सगळ्या मागे एक इंटरनॅशनल रॅकेट काम करत आहे. अगदी मलेशियाचा तो इम्रान म्हणून जो कोणी आहे त्याचं नावही आता पुढे येत आहे. हा इम्रान हे सगळं कॉर्पोरेट कल्चरमधलं जे काही जिहादी प्रकरण आहे किंवा धर्मांतरणाचं जे प्रकरण आहे हे तो सगळं इम्रान मलेशियामध्ये बसून ऑपरेट करतोय. तुम्हाला एवढंच नाही सांगत, आत्ता या घटनेमध्ये नाशिकच्या काही मुलींचे पासपोर्ट सुद्धा तयार करण्यात आलेले होते की ज्यांना मलेशियामध्ये कदाचित पाठवण्यात आलं असतं किंवा कुठल्या बाहेर परदेशामध्ये पाठवण्यात आलं असतं. म्हणजे एक प्रकारची ही मानवी तस्करी सुद्धा आहे का? अशाही पद्धतीने याच्याकडे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाला बाहेरनं परदेशातनं काही फंडिंग होत आहेत का, हा विचार मी करू लागलो. हा विचार मी का करायला लागलो तेही मी तुम्हाला सांगतो की आज आपण जेव्हा भारत देश आपला म्हणतो, आज आपला भारत देश, या भारत देशामध्ये बहुसंख्येनं जे काही लोक नांदत आहेत ती हिंदू आहेत. म्हणजे आपण त्यांना जर का असं म्हटलं की 79% लोक ही हिंदू आहेत. अशा 79% हिंदूंची लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आज हिंदूंबरोबरच भेदभाव केला जातोय, बरोबर आहे. आणि म्हणून मग एकूण या सगळ्या प्रकरणाकडे अत्यंत आपल्याला गांभीर्याने
बघण्याची गरज ही निर्माण होते. या सगळ्यामध्ये एक गोष्ट अतिशय चांगली झाली आहे. हे सगळं प्रकरण का बरं उजेडात आलं, का समोर आलं नाशिकमधलं, तर एका मुलीने धाडस दाखवून तिने तिच्या घरच्यांना हे सांगितलं आणि त्यानंतर तिने पोलीस स्टेशनमध्ये या बाबतीतला पूर्ण गुन्हा हा दाखल केला. आणि याच्यामध्ये जे तिने सांगितलं ते अक्षरशः आपल्याला थक्क करणारं, धक्का देणारं, आपल्याला विचार करायला लावणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तिच्याबरोबर आधी जो काही तिचा एक मित्र होता तो मुस्लिम होता, त्यानं तिच्याशी मैत्री वाढवली, तिला एक विश्वास दिला, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तिला लग्नाचं आमिष दिलं, त्यानंतर तिला कंपनीमध्ये तुला जॉब लावतो असं सांगण्यात आलं, तिला जॉबही लागला आणि त्यानंतर तिच्याबरोबरचे जे काही फोटो होते ते त्यांनी व्हायरल केले. या व्हायरल फोटोमधनं त्या मित्राच्या मित्रांनी सुद्धा या मुलीला म्हणजे ज्याला आपण ब्लॅकमेलिंग करायला लागले की बघ हे तुझे फोटो आहेत, आम्ही हे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवू, तू आमच्याबरोबर सुद्धा आम्हाला पण तुझ्याबरोबर हे करायचं आहे, आम्हाला पण तुझा आनंद घ्यायचा आहे. अशा पद्धतीचं लैंगिक शोषण या मुलीबरोबर झालं. एवढंच नाही तर तिच्यावर हे सतत सांगण्यात आलं की हिंदू देवदेवता या कशा चुकीच्या आहेत, हे कसे चुकीचे आहेत हे तिला सांगण्यात आलं. आणि मग मुस्लिम जे काही अल्लाह आहे तो फक्त कसा चांगला आहे हे तिच्या मनावर बिंबवण्यात आलं. तिला गोमांस खाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. एवढंच नाही तर तिला आता रोजा होते त्या रोजाच्या काळामध्ये तिला उपवास धरायला लावले. त्याचप्रमाणे धर्म बदलासाठी तिच्यावर सतत दबाव आणला जात होता आणि तू ह्या धर्म नाही बदललास तर आम्ही हे सगळं जे आत्तापर्यंत तुझ्याबरोबरचं जे झालंय हे सगळं आम्ही प्रकाशात आणू. आणि त्या मुलीने जेव्हा विरोध केला तेव्हा तिला असं सांगण्यात आलं, तुला काय विरोध करून तुला काय बाहेर हे सगळं सांगायचं आहे का, तुला काही मोठा स्वतःला प्रोजेक्ट करायचं आहे का, करायचं असेल तर कर, मग आम्ही बघतो काय करायचं ते. अशा पद्धतीची दमदाटी तिच्या बाबतीमध्ये करण्यात आली. पण शेवटी न राहून तिनं घरच्यांना सांगितलं, तिने पोलिसांना सांगितलं आणि मग हे सगळं प्रकरण जे आहे हे उघडकीस आलं. थोडक्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट कल्चर जे सध्याचं आहे याच्यामध्ये कॉर्पोरेट ग्रूमिंग नावाचा जो एक प्रकार आहे की तुम्हाला कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब मिळाला, मग तुमचं राहणीमान कसं असलं पाहिजे, तुमचे विचार कसे असले पाहिजेत वगैरे वगैरे अशा पद्धतीने काहीतरी एक ग्रूमिंग, कॉर्पोरेट ग्रूमिंग केलं जातं. ज्या गोष्टींना खरं तर काहीही अर्थ नाही, पण या कॉर्पोरेट ग्रूमिंगच्या नावाखाली या ठिकाणी हिंदू विरोध हा शिकवला जातोय. अशा आता गोष्टी समोर येऊ लागल्यात हळूहळू. आता हे सगळं बघत असताना मला एक वोक कल्चर जे आहे, वोक कल्चर म्हणजे माझी संस्कृती, या संस्कृतीचं जतन करणं, जपणं हा माझं हक्क आहे किंवा माझा तो धर्म आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणजे ज्याला आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, अशा पद्धतीच्या गोष्टीतनं आज बाहेर म्हणजे युरोपीय देशांमध्ये अनेक प्रकार हे फार वाढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये हे सगळे प्रकरणं वाढली आहेत. म्हणजे तुम्हाला अमेरिकेमधला एक जर किस्सा सांगितला तर हे किती गंभीर स्वरूपाचं आहे हे तुम्हाला कळेल. अमेरिकेमध्ये ज्या आपण म्हणतो ना स्वातंत्र्याच्या नावाखाली काय व्हायला लागलंय, तर म्हणजे मी उद्या झोपेतनं उठल्यावर मी असं म्हणायचं की आज मी मुलगी आहे, मग मी आजचा दिवस जो सगळा आहे तो मुलीसारखा घालवणार, मी मुलीसारखा विचार करणार, मी मुलीसारखं मुलांबरोबर बिहेव करणार. म्हणजे आज मी मुलगी आहे, परवा मला वाटणार की म्हणजे परवा उठल्यानंतर असं वाटणार की आज मी मुलगा आहे. अशा पद्धतीचं एक कल्चर हे अमेरिकेमध्ये वाढीला लागलं. ते इतकं वाढीला लागलं की शाळा असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, याच्यामधनं हे प्रमाण वाढायला लागलं. एक लक्षात घ्या, याला आता आळा घातला जातोय आणि याच्यामध्ये जे नाव आहे तुम्हाला मी सांगतो, डोनाल्ड ट्रम्प. या डोनाल्ड ट्रम्पनं आपण कितीही आत्ताच्या या सगळ्या घडामोडींवरनं आणि त्यांनी जे काही मागचे निर्णय घेतलेले त्या निर्णयांवरनं अगदी 10,000 गोष्टींना आपण त्यांना शिव्या घालू, त्यांच्या चुका दाखवून देऊ, परंतु या बाबतीमध्ये जो काही ट्रम्प यांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की या ज्या शाळा आहेत, या इन्स्टिट्यूशन्स आहेत, यांची फंडिंग्ज आम्ही बंद करू, असं जर का काही कल्चर इथं जोपासलं जात असेल तर, आणि अशा काही प्रकरणांना बाहेरनं जर का काही फंडिंग होत असेल तर त्याच्यावरही आम्ही
तेवढीच कडक कारवाई करू असं एक धोरण त्यांनी अवलंबलं. आता तो हळूहळू प्रकार कमी करण्याच्या दृष्टीनं अमेरिकन सरकार पावलं उचलत आहेत. हा सगळा एक भाग वोक कल्चर म्हणून जो समोर येतोय. आता हेच वोक कल्चर, ज्या वोक कल्चरला आपल्याकडे म्हणजे आता याच्यामध्ये आपण म्हणतोय की जिहादी मानसिकतेच्या लोकांनी या सगळ्या वोक कल्चरचा ताबा घ्यायला सुरुवात केलेली आहे. ती का केली, ती त्यांना स्पेस का मिळाली, तर आपल्याकडे बघा आपण कायम एक हिंदूंमध्ये हिंदू विचार केला तर आपण त्याच्यामध्ये आम्ही सेक्युलर आहोत आणि हे सनातनी आहेत किंवा आम्ही सनातनी आहोत हे सेक्युलर आहेत, अशा पद्धतीची एक मांडणी करताना आपल्याला बघायला मिळाली असेल की जी अत्यंत चुकीची असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, आज आपल्या देशातले जेवढे म्हणून काही हिंदू आहेत हे हिंदू सगळे सेक्युलर आहेत. आज या हिंदूंना हजारो वर्षांची 10,000 वर्षांची परंपरा आहे आणि या 10,000 वर्षांमध्ये तुम्हाला जर कधी असं आढळलं असेल की आपल्या हिंदूंनी कुणाचं तरी जबरदस्तीनं धर्मांतरण केलंय, असं एकही उदाहरण कदाचित सापडणार नाही आपल्याला. आज म्हणूनच या भारतामध्ये अनेक धर्मीय, अनेक जातीचे, अनेक पंथाचे अनेक लोक गुण्या गोविंदानी या भारतामध्ये राहत आहेत. मला वाटतं की याच गोष्टींना कुठेतरी धक्का पोचवायचा आहे का बाहेरच्या काही शक्तींना, असा आता विचार आपल्याला करावा लागणार आहे. आत्तापर्यंत आपण सहज शांत बसलोत. एक लक्षात घ्या, मला या सगळ्या प्रकरणांवरनं काय वाटलं माहिती का, की आपण म्हणतो ना की आगामी काळामध्ये भारताला सगळ्यात संकट कोणाकडनं आहे, तर भारताला सगळ्यात जास्त संकट आहे पाकिस्तान किंवा चीनकडनं. पण मी असं म्हणतो की पाकिस्तान आणि चीन हे तर बाहेरची राष्ट्र आहेत. बाहेरच्या राष्ट्रांबरोबर तुम्हाला लढता येतं, कारण त्यानुसार तुमच्याकडे साधन सामुग्री असते, तुमच्याकडे शस्त्र असतात, तुमच्याकडे त्या दृष्टीनं पैसा पुरवला जातो, म्हणजे देशांतर्गत आपण त्याच्यासाठी निधी उभारत असतो. 2 हात करता येतात आपल्याला. पण जेव्हा आपल्याच घरातलं कोणी जर का फुटत असेल, आपल्याच घरातलं जर का कोणी विघ्नसंतोषी कृत्य करत असेल, तर तो लढा आपण कसा द्यायचा? आपलीच माणसं आहेत, पण आपलीच माणसं जेव्हा चुकीची कृत्य करतात त्यांना धड ना आपल्याला बाजूला काढता येत, धड ना त्यांच्याबरोबर राहिलं तर आपली संस्कृती बिघडून जाईल. अशा म्हणून मी म्हणलं ना की आगामी काळामध्ये भारताला आपल्याच अंतर्गत ज्या पद्धतीची एक विकृती ही फोफावती आहे, या फोफावणाऱ्या विकृतीबरोबरच आपल्याला लढावं लागणार आहे. आणि तुम्ही बघा, म्हणजे ही जी काही वोक कल्चर असेल किंवा हे जे आत्ता जे कॉर्पोरेट जिहाद हे प्रकरण जे आलं आहे, या सगळ्याची सुरुवात जर आपण बघितली तर ती नॉर्थ ईस्टपासून झालं. म्हणजे तिकडची जी नॉर्थ ईस्टमधली जी काही सगळी राज्य आहेत तिथनं या गोष्टींना बढावा देण्याचं काम सगळं सुरू झालं. मग त्यानंतर आपण बघितलं की जे आदिवासी लोक आहेत, आदिवासी लोकांमध्ये धर्मांतरणाचे प्रकार हे जास्त केले गेले. त्यानंतर गरीब, शोषित, अशिक्षित, जे जास्त शिकलेले नाही आहेत अशा लोकांना टार्गेट केलं, त्यांना धर्मांतराला बळी पाडलं गेलंय. म्हणजे आपल्याच याच्यामध्ये अशा पद्धतीची ही धुपडी, ह्या सगळे म्हणजे जिहाद सारखे प्रकरणं आणि धर्मांतरणाची प्रकरणं ही आपल्याला बहुसंख्येने बघायला मिळतात. ही बघत असताना मला असं वाटतंय की एक हिंदू म्हणून, एक हिंदू देश म्हणून, एक हिंदू कल्चर म्हणून ज्या पद्धतीने आपण चाललोय, कुठेतरी बाहेरच्या काही शक्तींना हेच उद्ध्वस्त करायचं आहे का, की ही सगळी माणसं इतक्या गुण्या गोविंदाने राहत आहेत, हा समाजच आपल्याला मोडत काढायचा आहे, मोडून टाकायचा आहे. या दृष्टीनं काही लोकांची पावलं पडत आहेत का, तर अशा दृष्टीनं सुद्धा आपल्याला याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. कारण जिहादचं प्रकरण असू देत, लव जिहादचं प्रकरण असू देत, धर्मांतरणाचं प्रकरण असू देत, आता तुमच्या उंबरठ्यावर नाही, आता तुमच्या घरात त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. आज तुम्ही विचार करा की नाशिकमधल्या कॉर्पोरेट TCS सारख्या TCS कंपनीबरोबर खरं तर रतन टाटांचं नाव जोडलं गेलं आहे आणि त्या कंपनीमध्ये ही गोष्ट घडावी हे अत्यंत वाईट वाटतं बोलताना सुद्धा. त्याचं कारण असं आहे की टाटांचं एक कल्चर आहे आणि टाटांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने त्यांचं कल्चर जोपासलेलं आहे त्याला कोणीतरी डाग लावण्याचा प्रयत्न करत आहे.
पण त्याचबरोबर मला एक खेदाची गोष्ट अशी वाटते की आज या TCS कंपनीमध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा या TCS मध्ये हिंदू लोक काम करत नाही आहेत का? कोणी करत असतीलच की, कोणी मोठ्या हुद्द्यांवर पण असतील, पण एकाही हिंदूंनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा आज तुम्हाला ऐकू येतंय का काही की TCS मध्ये एवढं सगळं प्रकरण घडलं, आज 5-6 मुलींच्या बाबतीतलं हे सगळं प्रकरण घडलं, आता त्याच्यामध्ये 6 लोक अटकेत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. ती मुलगी फरार आहे, तिचं नाव आता मला काही आठवत नाही आहे, पण खान का काही नाव आहे तिचं, ती फरार आहे. आणि मलेशियामधनं इम्रान म्हणून जो आहे तो फंडिंग करतोय. हे सगळं उघडकीस आलं, पण TCS मधला एक तरी हिंदू या सगळ्या गोष्टींना की येस मी याच्या बाबतीमध्ये बोलायला तयार आहे, पुढे येतोय कोणी? नाही येते. आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की आज जर आपण विचार केला नाही ना तर आपण तर याच्यामध्ये भरडले जाऊच, पण आपली येणारी पुढची पिढी जी आहे, जी आत्ता देखील जी पुढची पिढी आहे, त्या पिढीला याचे अत्यंत गंभीर परिणाम हे भोगावे लागणार आहेत. कारण हे जिहादी प्रकरण, धर्मांतरांचं प्रकरण हे मुंगीच्या पावलांनी नाही, हे हत्तीच्या पावलांनी पुढे पुढे सरकत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता काय व्हायला पाहिजे, तर आता आपण विरोधात बोलण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. आपण फार बोटचेपेपणाचं धोरण ठेवतो. आता विरोध म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये जरी कोणी अशा पद्धतीचं कामगिरी करत असेल तर त्याला विरोध करता आला पाहिजे आणि ते विरोध करण्याचं धाडस हे आपल्यामध्ये असलं पाहिजे, किंवा आता ते आपल्याला दाखवावं लागेल, विरोधात आपल्याला बोलावं लागेल. आणि जी लोक या गोष्टींना बळी पडत आहेत, मी प्रामुख्याने जो महिला वर्ग आहे, मी महिला वर्गांना हे सांगेन, जिथे तुम्हाला चुकीचं आढळेल तिथे ठाम नाही म्हणा, तिथे ठामपणाने विरोध करा. कारण मला नोकरी टिकवायची, मला नोकरीत पुढे जायचंय, मला प्रमोशन हवंय, अशा जर का काही आमिषांना तुम्ही भुलत राहिलात तर तुमचं शोषण करायला बसलेली ही गिधाडं टपलेलीच आहे. आणि म्हणून जिथे चूक वाटेल तिथं ठामपणाने नाही म्हणा, विरोध करा. आता हा विरोधच आपल्याला यातनं कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर मी जसं म्हटलं, ही किंमत आपल्याला आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकवावी लागणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट ज्या असतील, जे आता मी बोलतोय की खरंच आता हिंदू म्हणून मी म्हणत नाही, म्हणजे माझ्या या बोलण्याचा अजिबात चुकीचा अर्थ घेऊ नका. मी हिंदू म्हणून म्हणत नाही, आता माणूस म्हणून आपल्याला विरोध करता आला पाहिजे. मला ही गोष्ट पटत नाही, मी ही करणार नाही. मला हे चुकीचं वाटतंय, मी याला विरोध करेन. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.